नमस्कार सर. नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिव्हिल इंजिनियर म्हणू का आर्किटेक्ट म्हणू असं आहे नितीन जोशी सर. कारण याची गंमत अशी होती की त्यांनी बी सिव्हिल सुद्धा केलंय आणि आर्किटेक्ट सुद्धा केलेलं आहे. गमतीचा भाग सोडला तर ते म्हणाले मला शिक्षणाची फार आवड आहे आणि अर्थात हे दोन्ही फील्ड अशी आहेत की ते हातात हात घालून एकत्र चालतात आणि जेव्हा वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला कामं करायची असतात तेव्हा दोन्हीचं नॉलेज असणं फार महत्वाचं आहे. मागच्या 30-32 वर्षांचा त्यांचा अनुभव या क्षेत्रातला आहे, त्यामुळे त्याच्याबद्दलही बोलणारे. रेसिडेन्शियल त्यांनी प्रोजेक्ट केलेले आहेत, काही इंडस्ट्रियल स्पेसिफिक प्रोजेक्ट केलेले आहेत, या सगळ्यांबद्दल बोलणारे. सो पहिल्यात आधी मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल किंवा आर्किटेक्ट हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती? तसं शाळा म्हटली तर आमची धुळ्यात एक जुनी संस्था आहे, न्यू सिटी हायस्कूल धुळे म्हणून. त्याचा मी विद्यार्थी. ओके. त्याच्यानंतर 11वी-12वी इथे सायन्स केलं, मी धुळ्यातच केलं. त्याच्यानंतर मग बीला जायचं तर ते जमलं नाही. त्यावेळेस मग डिप्लोमा कॉलेजेस होते. ज्यावेळेस मी पासआउट झालो 12वी त्यावेळेस गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज जेमतेम 1-2 होते आणि डिप्लोमा कॉलेज 16-17 असे होते. मग डिप्लोमा केलं, मग नंतर पुण्याला जाऊन डिग्री केलं आणि नंतर मग मी या फील्डमध्ये आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हेही नॉलेज गरजेचं आहे की व्हॉट इज एक्झॅक्टली आर्किटेक्चर म्हणजे नक्की काय. तर ते समजून घेण्यासाठी उत्सुकतेने मी तोही मला जसं लक्षात आलं की अशा प्रकारे आपण आर्किटेक्चर करू शकतो आणि रेग्युलर आर्किटेक्ट म्हणून ऍज अन आर्किटेक्ट म्हणून आपण प्रॅक्टिस करू शकतो. असं जर आहे तर मग करायला काय हरकत आहे. बरोबर. त्यावेळेस आर्किटेक्ट हे माझ्या सिव्हिल इंजिनिअरिंग प्रॅक्टिस बरोबरच आर्किटेक्चरही केलं आणि मग आर्किटेक्ट म्हणून गेलं. मागच्या 30-32 वर्षामध्ये तुम्ही तंत्रज्ञानाचा खूप मोठा बदल या काळात बघितला असेल, कारण तुम्ही तेव्हा हाताने ड्रॉइंग करत असाल आणि यात तुमच्या पुढे काही ज्युनियर्स मुलं कम्प्युटरवर करत असतील. तर मग तुम्ही हे तंत्रज्ञान त्यातलं किती आत्मसात केलं आणि किती वापरताय सध्या? तसं नवीन जे तंत्रज्ञान म्हणणार तुम्ही से रिलेटेड विथ कॉम्प्युटर अँड कॉम्प्युटर ड्रॉइंग वगैरे वगैरे, तर जे रिक्वायर्ड आहे आजच्या घडीला से ड्रॉइंग ऑन कॅडवर ड्रॉइंग करणं, त्याच्यानंतर तिथे पुढे त्याचे काही 3D बनवणं वगैरे वगैरे इथपर्यंत होतं. अर्थात हे जे काय कॅड जे आहे हे इतकं व्हास्ट आहे की मला तरी आजपर्यंत जाणवतं की बाबा जे काय मी कॅड वापरतो त्याच्यातलं मी जास्तीत जास्त 20% वापरतोय, 80% मला अननोनच आहे किंवा ती गोष्ट मी वापरतच नाहीये. असं बऱ्याच वेळा काम करताना जाणवतं अरे हे नवीन आहे, अरे इथून हे असं वापरता येतं, असं हे करता येतं, हे लक्षात येतं. अर्थात शिकणं आवड असल्यामुळे प्रत्येक वेळेस मी पुढे जाऊन हे शिकायला सुरुवात करतो. मग जर एखादी अननोन गोष्ट आली समोर तर मग ती कशी करायची. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी आहे, लोकांना असं वाटतं की बुवा कॉम्प्युटर ऑपरेट करणं किंवा हे सॉफ्टवेअर ऑपरेट करणं हे खूप कठीण गोष्ट आहे. तसं नाहीये. तुम्ही जोपर्यंत पाण्यात पडत नाही तोपर्यंत पोहू शकत नाही. तसल्या प्रकारे तुम्ही कॉम्प्युटर ऑन करा. ज्यावेळेस मी पहिल्यांदा माझ्याकडे मी कॉम्प्युटर घेतला त्यावेळेस मी 1-2 जणांना विचारलं की बाबा या कोर्सला करू, कुठून करू कोर्स, काय करू. तर मला एका माझ्या चांगल्या मित्राने हे सांगितलं, बिलकुल कॉम्प्युटर ऑन करा, कॉम्प्युटर कसाही वापरा, निश्चित कॉम्प्युटर मधून धूर निघत नाही, जास्तीत जास्त हँग होतो. खूप झाला हँग होतो, एवढाच प्रकारे. त्यामुळे काही करा, तुम्हाला एखादं काम सेव्ह करायचं सेव्ह करा, नसेल सेव्ह करायचं डिलीट करा, पुढे सरका. इतकं सोपं आहे. आणि त्याच्यामुळे ही जी कॅड जे आम्हाला जे मॅक्सिमम लागतं, जे कॉम्प्युटर डिझाईनचे जे सॉफ्टवेअर, नंबर ऑफ सॉफ्टवेअर्स आर देअर, तर ते सॉफ्टवेअर सगळीकडे साधारण बेसिक लेवल सगळ्यांची सारखी आहे. त्याप्रमाणे जसं आम्ही म्हणजे माझ्या वेळेस पासून पूर्वीपासून मी तर मॅन्युअली सगळे ड्रॉइंग करत आलेलो आहे, राईट फ्रॉम कॉलेज टू से अप टू नियर अबाउट 2008-10 पर्यंत मी सगळे मॅन्युअली ड्रॉइंग करत होतो. 8-10 पण नाही, सॉरी, त्याच्या आधी असेल थोडंफार, पण मी मॅन्युअली सगळे ड्रॉइंग आम्ही सगळेच करायचो मॅन्युअली. नंतर ही कॅड इंट्रोड्यूस झाली. कॅड त्याच्या आधी इंट्रोड्यूस झाली, पण आमच्यापर्यंत जी आता जी काय फाईन लेव्हल आहे जे कॅड फॉर्मॅटची ती यायला 8-10 पासून आली. ती तसं तर 96 पासून आली, 96चं व्हर्जन होतं, पण धुळ्यात किंवा आमच्यापर्यंत पोहोचायला 2003-04 असं झालं. आणि मग त्याच्यात ते वापरताना असं लक्षात आलं की जे पूर्वी मी मॅन्युअली ड्रॉइंग करताना जे ड्रॉइंग टेबल असायचं, पेन्सिल असायचं, स्केल असायचं, त्याच्यानंतर टी स्क्वेअर, सेट स्क्वेअर असे जे प्रकार असायचे, जे इरेझर असायचं, रबरने खोडायचं असेल, करेक्ट करायचं, सेम थिंग
कॉम्प्युटरमध्ये होते. फक्त ती कॉम्प्युटरने आणि कीबोर्ड आणि माऊसने ऑपरेट करायची. याच्या पलीकडे काही फरक नाही. तुम्ही तीच गोष्ट फक्त कॉम्प्युटर स्क्रीनवर करू शकता. एवढाच फरक आहे. खरं आहे, सोपं आहे. आणि तुम्ही एवढं त्याच्याशी आता मिळतं जुळतं करून घेतले, कारण आता ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत पुढे जायचं असेल तुम्हाला किंवा टिकायचं असेल तर हे तंत्रज्ञान तुम्हाला प्रवाहाबरोबर पोहावंच लागतं. तुम्ही जर प्रवाहाबद्दल पोहायचं नाही केलं किंवा मी असं करणार नाही असं म्हटलं तर तुमची डिपेंडन्सी वाढते. म्हणजे हे सगळं शिकण्याचं कारणच असं आहे की मी करू शकतो ना, मग ठीक आहे. मला लोकांना अपॉइंट करून त्यांना जॉब देणं, त्यांच्याकडनं कामं करून घेणं, आउटसोर्सिंग कडनं कामं करून घेणं हे होत असतं. पण ते जे काम करतात ते मला येत असेल तरच मी त्यांना सांगू शकतो की काय करायचं. अदरवाईज काय होतं की मलाच येत नाही आणि माझी डिपेंडन्सी मग तू म्हणतो ते खरं असं होईल. याच्या पलीकडे काहीच मला करता येत नाही कारण मलाच माहित नाही. तुम्ही काय सांगणार त्याला समोरच्या माणसाला. म्हणून हे सगळं शिकायची योजना. इतक्या सगळ्या वर्षा म्हणजे तुम्ही शिक्षणानंतर तुम्ही म्हणला मध्ये सर्व्हिस प्रॅक्टिस आणि त्याच्यानंतर स्वतःचं कन्सल्टन्सी, तर असा स्वतःचा पहिला केलेला प्रोजेक्ट आठवतोय का? कसा होता तो किंवा काय स्वरूपात? अगदी छोटा होता. पहिला ऍज अ कन्सल्टंट इंजिनियर म्हणून मी जो केला सुरू केलं तर तो हार्डली म्हणजे 1 रूम किचन असा बंगला होता. तोही बंगला म्हणजे गावठाण एरियात होता की ज्याला आजूबाजूने सगळ्या भिंती पॅक असतात. गावठाण एरिया म्हणजे आम्ही असं म्हणतो कंजेस्टेड एरिया की ज्याला फक्त अप्रोच रोड असतो, बाकी तिन्ही बाजूने सगळं पॅक असतं, खिडकीला जागा नाही, काही नाही. असा एक प्रोजेक्ट केला होता. अगदी छोटा होता. म्हणजे हार्डली हॉल म्हटला तर तो 9x10चा असा काहीतरी अगदी छोटा बसला होता. बेसिक होता. तो एक प्रोजेक्ट केला होता. तर मग तेव्हा काही अडचणी आल्या किंवा असं वाटलं पहिल्यांदा थोडं दडपण आलं वगैरे की पहिलाच आपण स्वतःचं काम करतो? दडपण हे बघा, दडपण सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमचा जो क्लायंट आहे समोरचा, नो मॅटर त्याची फायनान्शियल सोशल स्टेटस काय हे बघण्यापेक्षा मी त्याला त्याच्या मनाप्रमाणे त्याच्या स्वप्नातलं घर बांधून देऊ शकतोय का, त्याच्या सोयीने. शेवटी पैसाही त्याचा आहे. बरोबर. काम त्याला करायचं आणि त्याच्या सोयीने केलं आणि त्याच्या आवडीप्रमाणे किंवा त्याच्या मनाप्रमाणे केलं तर बऱ्यापैकी माझं काम सक्सेसफुल झालं असं म्हणतो मी. कारण मी ठीक आहे, मी एखाद्याला ताजमहल देईल बांधून, पण तो जर ताजमहल त्याला तिथे कुकिंग मिळालं नाही, हॉल मिळाला नाही किंवा त्याच्या जर बेसिक गरजा आहे त्या पूर्ण होत नाही तर मग त्या ताजमहलला करून उपयोग काय? त्याला फक्त त्याचे पैसे खर्च करणं आणि माझं नाव खूप मोठं करणं, याला काही अर्थ नाही. बरोबर. इतक्या वर्षांमध्ये तुम्ही एक संबंध असा मला वाटतो की ही इंडस्ट्री आहे जी लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. याच्यामध्ये कामगारांचं प्रमाण खूप मोठे, जरी यंत्रसामुग्री आणि आता टेक्नॉलॉजी आली असली तरी. आणि त्याच्यात अकुशल कामगारांचं प्रमाण तर त्याहून मोठं आहे. तर मग अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे किंवा कशा पद्धतीने तुम्ही ते करून घेता? नाही, आता काय अकुशल कामगार म्हणजे काय असतं की आमच्याकडे जे कामगार काम करतात त्याच्यात वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. म्हणजे स्किल्ड लेबर, सेमी स्किल्ड आणि लेबर. तर लेबर जो असतो त्याला आम्ही असं स्किल्ड वर्क किंवा असं विशेष असं काही काम देत नाही. आणि जे स्किल्ड लेबर असतात ते तेवढे त्यांच्या अनुभवाने स्किलफुल झालेले असतात. नो डाऊट त्यांना असं काही शैक्षणिक किंवा असं काही मार्गदर्शन नाही, पण आम्ही त्यांना सांगतो, तेही शिकून आलेले असतात, इकडून तिकडून या त्या कामावर अनुभवाने ते आलेले असतात. त्यामुळे त्यांच्याकडनं काम करून घेता येतं. अर्थात माझं मत इतक्या वर्षाचा अनुभव असा आहे की एखादं काम आपण स्वतः करणं सोपं आहे, काम करून घेणं अवघड आहे, हे सर्वात अवघड आहे. आणि हे सगळ्या फील्डमध्ये म्हणजे असं नाही की फक्त बांधकाम क्षेत्रात आहे, सगळ्या फील्डमध्ये. बरोबर. दुसरं, तुम्ही आता जो पहिल्या प्रोजेक्टची तुमची आठवण सांगितलीत आणि आता आज इतक्या वर्षानंतर अजूनही रेसिडेन्शियल तुम्ही काम करता, तर बजेटनुसार घर बनवणाऱ्याला आजकाल प्राधान्य मिळतं किंवा सध्याला तो ट्रेंड आहे अजूनही इतक्या वर्षानंतर. मग त्याबद्दल काय सांगाल? नाही, खरं तर बजेटनुसार घर बांधणं हे बघणं काम आर्किटेक्टचं आहे की समोरचा जो माझ्याकडे आलेला आहे, ज्याला स्वतःचं घर बांधायचंय, त्याचे काही स्वप्न आहेत ते मला पूर्ण करून द्यायचे त्याच्या पैशाने आणि त्याच्या सोयीने. बरोबर. हा महत्वाचा. जर ते करून द्यायचं तर त्याचं बजेट काय? बऱ्याच वेळा असं होतं की लोकांना कल्पना नसते बजेटची, मग आम्हाला ती पहिले बजेटची कल्पना द्यावी लागते. बरोबर. समजा त्याचं बजेट त्याच्यात असेल तर वेल अँड गुड, पण नसेल आणि त्याचं बजेट जर कमी असेल तर तुम्ही कशा प्रकारे बजेटची प्रोव्हिजन करू शकतात, बरोबर, हेही मार्ग सांगणं. आणि परत समजा नसेल तर त्याच्यात तुम्ही कुठल्या गोष्टी ज्या तुम्ही सांगितलेल्यामध्ये काही अननेसेसरी गोष्टी असतात त्या कशा कर्टेल करू शकतात. बरोबर. या गोष्टी करून आम्ही त्याचं बजेटमध्ये जास्तीत जास्त बसवणं हे आमचं काम आहे. हे समोरच्या माणसाचं नाहीये, तो त्याला माहिती नाही, त्याच्याकडे नॉलेज नाही. त्यामुळे हेच सांगतो आम्ही की तुमच्या बजेटमध्ये कशा प्रकारे तुम्ही घर बांधू शकता, बरोबर, हेच सांगणं आमचं काम. बरोबर.
एक इंजिनियर किंवा एक आर्किटेक्ट म्हणून तुम्ही आता सांगितलं की जसं लोकांचं स्वप्न असेल ते पुन्हा कागदावर उतरवणे आणि कागदावरनं प्रत्यक्षात उतरवणे हे इंजिनियर आणि आर्किटेक्टचं काम आहे. तसं जर एक असा ब्रॉडर वेनं एक प्रश्न असा होता की मग धुळे शहराच्या विकासाचं विजन म्हणून एक इंजिनियर किंवा आर्किटेक्ट म्हणून वैयक्तिक तुम्हाला विचारायचं झालं तर तुम्हाला कुठले मुद्दे त्याच्यात दिसतात? आता धुळ्या विकास म्हणजे काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे की विकास म्हणजे काय फक्त रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर असं नाहीये. तर धुळ्याचा विकास तेव्हाच होईल ज्यावेळेस तुमच्या धुळ्यात इंडस्ट्री चालू होईल, व्यवसाय वाढेल, आपोआप लोकांचं इन्कम वाढणार, आपोआप त्यांचं लाईफ स्टँडर्ड वाढणार. बरोबर. बाहेरचा माणूस आला, मोठी इंडस्ट्री आली, बाहेरचा माणूस येतो तिथे, तो ज्यावेळेस तो जॉब करतो एखादा बाहेरचा माणूस आलेला, तर त्याची फॅमिली असते, त्याला घर लागतं, त्याला एक किराणा दुकान लागतं की त्याला महिन्याचा किराणा घ्यायचा, तर किराणावाल्याचा धंदा वाढतो, घर घेतलं बिल्डरचा धंदा वाढतो, इतर गोष्टी ज्या त्याला त्याच्या नॉर्मल डे टू डे लाईफसाठी लागतात तो रिलेटेड बिझनेस सगळा वाढत असतो. बरोबर. आणि ज्यावेळेस तो रिलेटेड बिझनेस वाढला निश्चितच विकास होणार. बरोबर. तुमचं जे कॉर्पोरेशन आहे किंवा जे अदर गव्हर्नमेंट एजन्सीज आहे त्याला जे टॅक्स पे करत असतं, तो जे करणार आहे ते उत्पन्न वाढतं. बरोबर. तेव्हा तुम्ही त्या पैशातून सुद्धा खूपसा विकास साधू शकता. हा सर्वात मोठा मुद्दा. आणि मग ऑब्व्हियसली काय होतं की एखादी इंडस्ट्री आली, लोक वाढले, तर मग त्यांना सोय म्हणून काय, तर त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर देणं, प्रोव्हाइड करणं, रस्ते, अदर ड्रेनेज सिस्टीम वगैरे वगैरे हे प्रोव्हाइड करणं, हेच तर डेव्हलपमेंट आहे. आणि मग नंतरचा भाग आला सौंदर्यीकरण, तो भाग नंतरचा आला. पण पहिल्यांदा तुम्ही बेसिक सुविधा या पूर्णपणे दिल्या गेल्या. आता उदाहरणार्थ इथे धुळे MIDC आहे की इथून साधारण गेलं तर 4-5 किलोमीटरवर आहे. मध्ये आमच्या इथे धुळे नगररचना विभागात आमच्या मिटिंगही झाल्या होत्या आणि आमच्या धुळ्याच्या बाजूचे काही जे खेडे आहेत ते धुळे महानगरपालिकेला जोडले गेले. तर ते जोडताना काय करायला पाहिजे, सर्वात महत्वाचं काय, तर एका कोपऱ्या, कारण लेबर जो आहे तो आउटस्कर्ट म्हणून जास्त येतो, मग त्याला दररोज त्याला जर का मोटरसायकलने धुळ्यात यायचं तर ते एका वेळेस 3-3, 4-4 सीट येतात. प्रोव्हाइडेड दॅट जर का त्यांना असं जर टू अँड फ्रो सिटी बस किंवा अशा प्रकारचे किंवा पटकन येण्यासाठी अप्रोच रोड किंवा रिंग रोड अशा प्रकारचे जर रस्ते तुम्ही प्रोव्हाइड केले तर तो गावातून 3 टेबल सीट घेऊन येणार. काय दुर्घटना होऊ शकते हे सांगता येणार नाही, हायवेवर येणार, त्यापेक्षा तुम्ही त्यांना सेफ पॅसेज द्या. हीच तुमची डेव्हलपमेंट आहे. कनेक्टिव्हिटी वाढवा, या एंड टू दिस एंड टू दिस एंड, तुमची जेवढी कनेक्टिव्हिटी वाढेल तेवढं ते तुमचा धुळ्याचा विकास होईल. बरोबर. आणि मग हे करताना शासनाकडनं काय अपेक्षा आहेत की शासन कसं याच्यामध्ये करू शकतं? खरं तर हे सगळ्या गोष्टी शासनाकडनंच होतात. म्हणजे असं नाही की कोणी इंडिव्हिज्युअल नाही, आम्ही फक्त काय की कन्सेप्ट मांडू शकतो. बरोबर. हे असं करा तसं करा. तर शासनाने ह्या सगळ्या कन्सेप्ट घ्यावा. आता बरेच लोकप्रतिनिधी आहेत ते ह्या कन्सेप्ट घेत असतात, मांडत असतात, पुढे सरकत असतात. म्हणजे ती प्रोसेस सुरू झालेली आहे. ती असं नाहीये की बा आजच सुरू झाली आहे किंवा सगळे लोकप्रतिनिधी तुम्हाला काय हवंय किंवा तुम्ही कशा प्रकारे तुम्ही डेव्हलपमेंट अपेक्षित करतात ऍज अन आर्किटेक्ट, ऍज अन इंजिनियर, कशा प्रकारच्या ते विचारतात, त्याच्यावर कार्यवाही चालू झालेली आहे. ती प्रोसेस सुरू झालेली आहे. बरोबर. बरोबर. दुसरं, आता तुम्ही इतके वर्ष काम केलं म्हणून एक सिनियर म्हणून, वडीलधारी व्यक्ती म्हणून, जर तरुण इंजिनियर्सना जर सल्ला द्यायचा असेल, कानमंत्र द्यायचा असेल, यशाची गुरुकिल्ली असेल काही, तर ती काय सांगाल तुम्ही त्या मुलांना एक सल्ला म्हणून, तरुण इंजिनियर्सना? फक्त ऑनेस्टी. तुम्ही तुमच्या व्यवसायाला ऑनेस्ट राहा. याच्या पलीकडे कुठलीच गुरुकिल्ली नाही जर यश घ्यायचं असेल. बरोबर. आणि माझं स्वतःचं असं मत आहे की तुम्ही ऑनेस्टी, म्हणजे तुम्ही जे ऑनेस्टली काम करा. ऑनेस्टली काम करा म्हणजे काय, तर अगदी सोपं एक उदाहरण घेतलं तर मी एक काम केलेलं आहे समोरच्याला, तर आमच्या कामाचे असे फिक्स रेट नसतात की असं आहे, कारण आम्ही काही टँजिबल गोष्टी विकत नाही. बरोबर. आम्ही जे विकतो तो आमच्या कन्सेप्ट विकतो. मग त्या कन्सेप्ट विकण्याचा एक असं काही फिक्स रेट करू शकत नाही. पण मी ही गोष्ट केली, समजा ही इंटेरियर केलेलं आहे मी, तर त्या इंटेरियरचे मी एवढं इंटेरियर केलेलं आहे, त्यावेळेस साधारण लॉजिकली माझी फी एवढी होणार, तेवढीच घेणार. मी एखाद्याकडनं फी न घेणं हे सुद्धा नुकसान, किंवा एखाद्याला नाही माहिती त्याला किंवा फीचं काय, मग त्याला नाही माहिती आहे तर घ्या, लुटा, हे करण्यात काही अर्थ नाही. तुम्ही जेवढी ऑनेस्टली, प्रामाणिकपणे जेवढं तुम्ही काम करणार, आणि अल्टिमेटली एक प्रकारे ती देशाची सेवाच. अगदी बरोबर. ते देशाला समर्पित होत असतं, कारण शेवटी तुमचं जे मॅन आवर्स आहे, वर्किंग आवर्स, हे तुम्ही देशासाठी करत असता. बरोबर. असं नाहीये की बुवा तुम्ही तुमच्यासाठी केलं आणि तुमचाच फक्त फायदा नाही ना. तुम्ही तेवढं घेणार, तेवढं उत्पन्न करणार, तुम्ही तेवढं टॅक्सेशन देणार,
शेवटी देश सेवाच देशाचं आहे. सेवाच आहे. ऑनेस्टी बरोबर. इज द बेस्ट बेस्ट पॉलिसी. पॉलिसी. बरोबर आहे. आणि ह्याच्या तीच पलीकडे तुम्हाला काहीच नाही. पुढे नेत असते. तेच पुढे नेत असतं. बरोबर. नंतर दुसरा प्रश्न असा आहे, इतक्या वर्षानंतर थोडा अवघड आहे की एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो करताना पैशाबरोबर आनंद, समाधान, अभिमान असं वाटला किंवा असं वेगळे पण त्याच्यात होतं? माझी प्रॅक्टिस जी आहे ना, हम्म, ही खूप असं मेजर बंगले किंवा असं काही वेगळं केलं असं असं काही नाही. हम्म, मी साधारणपणे एक मिडल क्लास माणसाची जी काय घर बांधतो किंवा जे बरोबर. काय एखाद्याचे इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट असतात, बरोबर. एखादा तोही इंडस्ट्रियलिस्ट, माझ्याकडे काय खूप मोठा इंडस्ट्रियलिस्ट येत नाही. बरोबर. इथे जे काय एमआयडीसी आहे, इथे आहे, नंदुरबारला आहे, नवापूरला आहे, सॉरी, तिथले इंडस्ट्रियलिस्ट येतात. ते तसे खूप हायर लेवलचे नसतात. बरोबर. त्यामुळे मला वाटतं की माझं प्रत्येक प्रोजेक्ट आयकॉनिकच आहे एका आयकॉनिकच अर्थाने. आहे. कारण ते झाल्यानंतर समोरच्या माणसाला जर का सॅटिस्फॅक्शन आहे की मी घर बांधलेलं आहे आणि तो माझ्याकडे एक 20 वर्षापूर्वी बांधलेलं असतं, तरी तो माझ्याकडे येतो, सल्ला घेतो किंवा मला विचारतो किंवा बरोबर. त्याच्यात काही चेंजेस करायचं असेल तर सांगतो, आणि 20 वर्षानंतर येऊन सुद्धा ज्यावेळेस मला सांगतो की नाही, आय एम हॅपी, तेच दॅट इज आपल्यासाठी आयकॉनिक. महत्व. बरोबर. त्यामुळे आणि वेगळं असं काही सांगतो. किंवा असा एखादा प्रोजेक्ट आठवतोय का, की जिथं कुठल्या तरी मोठ्या आव्हानाला तोंड द्यावं लागलं, समस्येला तोंड द्यावं लागलं, प्रश्न आला, कुठेतरी अडायला झालं? सो बेसिक गोष्ट सांगू का, हम्म, की ज्यावेळेस आम्ही काम करत असतो ना, हम्म, हम्म. त्यावेळेस प्रत्येक प्रोजेक्ट आमचा नवीन असतो. हो, मागच्या प्रोजेक्टचा अनुभव तिथे कामात येईल अशी अजिबात शक्यता नाही. बरोबर. त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टचे आव्हानं वेगळे असतात, हो. प्रत्येक प्रोजेक्टचे चॅलेंजेस वेगळे असतात, हो. तिथले प्रॉब्लेम्स वेगळे असतात आणि ते प्रत्येक प्रोजेक्टला असतात. त्यामुळे बरोबर. आणि ते सॉल्व्ह करायचेच असतात. होय, होय. ते सॉल्व्ह केल्याशिवाय ते तो पुढे प्रोजेक्ट जाता जातच येणारच नाही. नाही. बरोबर. त्यामुळे असं म्हणताच येणार नाही की बाबा ह्या प्रोजेक्टमध्ये मला काही अडचणच आली नाही, बघा स्मूथली निघालं, असं होत असं नाही होतच नाही. त्या प्रत्येक ठिकाणी. कारण व्यक्तिपरत्व त्या प्रोजेक्टचं हे बदलत जातं, क्वांटम जातं. बदलत जातं. बरोबर, बरोबर. प्रत्येक व्यक्तीवर आहे, किंवा तुम्हाला कसं घर बांधायचं हे तुमचे कन्सेप्ट वेगळे, त्यांना कसं घर बांधायचं त्यांचे त्यांच्या कन्सेप्ट concept वेगळे. मग दोघांचे कन्सेप्ट एकत्र कसे होणार? तुम्हाला तुमचं घर बांधायचं तुमच्या कन्सेप्टने, तुमच्या बजेटने, त्यांना घर बांधायचं त्यांच्या कन्सेप्टने, बरोबर. ते सगळं वेगवेगळं आहे. ते व्यक्तिपरत्व चेंज होत जातं. चेंज होत राहत. जरी व्यक्तिपत्व हे चेंज होत असलं तरी एक गोष्ट चेंज होत नाही म्हणजे सगळ्या कन्स्ट्रक्शन मध्ये, ते म्हणजे स्टील आणि सिमेंट. राईट. तर ते स्टील निवडताना तुम्ही कशा पद्धतीच्या क्वालिटी बघता, गुणवैशिष्ट्य बघता, पॅरामीटर्स काय लावता स्टील? आता पॅरामीटर्स म्हणजे काय असतं की जे स्टील, पर्टिक्युलर स्टील म्हटलं, हम्म, आता हे जे काय आहे ना, हम्म. हे सगळं कंबाईंड आहे. हो. म्हणजे फक्त स्टीलवरच अवलंबून असतं अशातला भाग नाही, किंवा बरोबर. फक्त सिमेंटवर अवलंबून अशातला भाग नाही. इट इज कॉन्क्रीट. आता ही रेनफोर्स कॉन्क्रीटची जी काय टेक्नॉलॉजी हो, आहे, हो, हो. ज्याच्यात कॉन्क्रीट आणि स्टील असं मिळून ती रिक्वायर्ड स्ट्रेंथ अचीव्ह केली बरोबर. जाते. मग त्याच्यात स्टील हा सुद्धा भाग महत्वाचा आहे, सिमेंट हा सुद्धा भाग महत्वाचा आहे. आणि पर्टिक्युलरली तुम्ही सिमेंट म्हणजे कॉन्क्रीट, काँक्रीट, हो. कॉन्क्रीट, ते कॉन्क्रीटचं मिक्स कसं असावं, स्ट्रेंथ कशी असावी, त्याच्यावरनच स्टीलचं आम्हाला सिलेक्शन करता येतं. बरोबर. त्यामुळे स्टील सिलेक्ट करताना तसं पॅरामीटर जे आहे स्टीलचे, ते आता प्रत्येक स्टील कंपनीचे लॅब टेस्टिंग असते, बरोबर. लॅब रिपोर्ट असतात, हम्म, त्याची स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ असते, हम्म. इलॉंगेटेड स्ट्रेंथ असते, अनेक प्रकारच्या त्यांच्या टेस्टिंग आहेत, ते बघतात. फिजिकलसाठी मात्र आम्ही काही ठराविक, आणि ते राईट फ्रॉम बिगिनिंग आहे, किंवा फिजिकलला जाताना आम्ही हे बघतो की बाबा स्टील हे रस्टलेस असावं, तिथे रस्टिंग नसायला हवं, स्ट्रेट बार असावे, थोडेसे नरम असावे. फिजिकली आम्ही जे बघत असतो तेवढं बघत असतो, हे बघत असतो. पॉइंट्स महत्वाचे. पॉइंट्स महत्वाचे. आणि आयकॉन स्टील कुठल्या प्रोजेक्टर वापरले का आजपर्यंत, किंवा कसा आहे अनुभव? आतापर्यंत म्हणजे आता रिसेंट मध्ये एका ठिकाणी मी आयकॉन स्टीलच टाकलेलं आहे. बरं. आय डोंट नो, कारण माझी प्रॅक्टिस अशी, मी डायरेक्ट डीलरशी तसा फारसा संबंध येत नाही. बरोबर. मी माझ्या क्लायंटला सांगतो, अच्छा. मी नाहीतर मी एक तर कॉन्ट्रॅक्टरला अलॉट करतो काम, किंवा आमच्याकडे अजून एक पद्धत आहे की बाबा तो ओनर जो आहे तो सगळं मटेरियल परचेस करतो. आम्ही त्यांना फक्त एक कर्टसी म्हणून आम्ही त्यांना लेबर, ठेकेदार वगैरे हे प्रोव्हाइड करत असतो, आणि ते कामाचं बघत असतो. त्यावेळेस आम्ही त्यांना सजेस्ट करतो की बाबा तुम्ही इकडे जा, तिकडे जा. माझ्या आता एक माझ्या मित्राचंच घर आहे, फर्स्ट फ्लोअर एक्सटेन्शन आहे, छोटं काम आहे. तिथे त्याने ते अगदी विचारून सांगितलं होतं, आयकॉन स्टील आहे, नवीन आहे, टाकू का? म्हणजे टाक, वा, बघून घे, टाक. हम्म. तिथे मी आता रिसेंट मध्ये वापरलेलं आहे. त्यामध्ये सो हे होते आर्किटेक्ट नितीन जोशी सर. आणि मी म्हटलं 30-32 वर्षाचा त्यांचा अनुभव होता. तो असा 10-15-20 मिनिटात खरं मांडणं अवघड होतं, पण तरी सुद्धा त्यांनी बऱ्याचशा मुद्द्यांना हात घातला, बरेचसे मुद्दे एक्सप्लेन केले खूप चांगल्या रीतीनं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तरुण इंजिनियर्स या फील्डमध्ये येत आहेत त्यांच्यासाठी अगदी एक साधी गोष्ट आहे शिक्षणाबरोबरची, ती म्हणजे ऑनेस्टी. ती जर असेल
तर तुम्ही या क्षेत्रामध्ये अगदी यशस्वी व्हाल. कुठेही जास्त पैसे मिळतात म्हणून पैसे काढण्याच्याही नादात लागू नका. आणि त्यांनी सांगितलं तसं कोणी म्हणतच आहे जवळचा ओळखीचा आहे म्हणून फ्री सुद्धा करायला जाऊ नका. हेही तेवढंच महत्वाचं आहे. पण ती जर ऑनेस्टी तुमच्या बरोबर असेल तर तुम्ही नक्की या क्षेत्रात यशस्वी व्हाल. तर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार की नमस्कार. तुम्ही आमच्या बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आलात, इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. येणाऱ्या आगामी काळात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडवेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.